नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने निफाड तालुक्यातील बेपत्ता युवकाच्या प्रकरणाचा तपास करत धक्कादायक खून प्रकरणाचा उलगडा केला आहे। या प्रकरणात युवकाच्या पत्नीनेच प्रियकर व भावाच्या मदतीने कट रचल्याचे तपासात समोर आले असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवाशी शादाब रज्जाक तांबोळी वय वर्ष 30 हा अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती। त्यानुसार बेपत्ता नोंद करण्यात आली होती। तपास सुरू असतानाच 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाच्या शिवारात परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका युवकाचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढील तपासात मृतदेह हा उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचे स्पष्ट झाले। तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार शादाब तांबोळी यांची पत्नी मुस्कान हिचे मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा याच्याशी प्रेम संबंध होते। दोघांना एकत्र राहायचे असल्याने शादाब याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला। या कटात पत्नी मुस्कान हिने स्वतःचा भाऊ शाहरुख शफीक शेख आणि इतर साथीदारांना सामील केले। आरोपींनी शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्म जवळ बोलवले। तेथे त्याचे हातपाय दोरीने बांधून तोंड कापडाने दाबले आणि त्याची हत्या केली। मृतदेह लपवण्यासाठी कंबर व मांडीला लोखंडी वजन बांधून चांदवड निफाड रस्त्यालगत परसूल परिसरातील नदीत फेकून देण्यात आलं। या प्रकरणाचा तपास करत नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये ऋषभ मनोज वर्मा, शाहरुख शफीक शेख, युवराज विजय थोरात, सलीम शाबीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल, शेख एजाज शेख, रियाज आणि मुस्कान शादाब तांबोळी मृताची पत्नी यांचा समावेश आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन करीत आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक।